ही थेट दृश्य आहेत सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींची। सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे जो गोळीबार केला होता त्या दोन्ही आरोपींची ही दृश्य। पाल आणि विकी असे हे दोन आरोपी पनवेलमध्ये महिनाभर एक खोली भाड्याला घेऊन ते राहत होते। सलमानच्या घराची रेकी करत होते। कदाचित फार्म हाऊसची सुद्धा त्यांनी रेकी केली असण्याची शक्यता आहे। मुंबईच्या क्राईम ब्रांच युनिटच्या टीमने त्यांना गुजरातमधल्या भुजमधून अटक केली आणि आता या दोन्ही आरोपींना विमानानं मुंबईत आणलं आहे। आता त्यांची चौकशी केली जाईल। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, काय अपडेट्स? मुंबईमध्ये या दोन्ही आरोपींना आणलंय? नक्कीच काल रात्री पोलीस मुंबई क्राईम ब्रांचने या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर आज सकाळी त्या विमानानं या ठिकाणी गुजरातच्या भुजवरून मुंबईत आणण्यात आलेलं आहे। T2 आत्ताची जी लेटेस्ट अपडेट आहे, T2 टर्मिनल जे आहे त्या ठिकाणी या आरोपींना घेऊन या ठिकाणी पोलीस उतरलेले आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या आरोपींना घेऊन मुंबई पोलीस आयुक्त मुख्यालयात येतील आणि त्यानंतर त्यांचं मेडिकल केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याच नंतर मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत ते एक पत्रकार परिषद घेऊन। तो अब देखना ये होगा कि जब पुलिस कस्टडी इन दोनों को कोर्ट से मिलेगी उसके बाद मुंबई पुलिस इस जांच में कहां तक आगे बढ़ती है, क्योंकि आपको बता दें क्राइम ब्रांच के पास ये केस है और अब देखना ये महत्वपूर्ण होगा कि ये केस आगे किस तरफ मोड़ लेता है। क्योंकि आपको ये बताना बेहद दिलचस्प है कि जिस तरह से मुंबई पुलिस ने कोऑर्डिनेट किया गुजरात पुलिस से, कहीं ना कहीं गुजरात पुलिस का भी काम काबिले तारीफ है कि जिस तरह से उन्हें इनपुट प्रोवाइड किए गए उसके बाद लगातार उन्होंने काम किया और इन दोनों आरोपियों को गिरफ्तार पुलिस को हैंड ओवर किया। आज अहमदाबाद से लेकर उन्हें मुंबई एयरपोर्ट लाया गया और यहां से उन्हें सीपी ऑफिस ले जाया जाएगा। वहां पर पुलिस के वरिष्ठ अधिकारी प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे और इस मामले से जुड़ी हुई तकनीकी और बारीकियों को मीडिया के सामने रखेंगे। कैमरा पर्सन सुमेश के साथ साकेत राय, जी मीडिया, मुंबई। गोविंद, आपण थेट एअरपोर्टवरून आपले प्रतिनिधी साकेत यांच्याकडून अपडेट्स घेत होतो। बोला तुम्ही आता। झी24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य या दोन्ही आरोपींची थेट एअरपोर्टवरून ही दृश्य आपण या आरोपींची दाखवतोय। यांना आता आज कोठडी दिली जाईल कोर्टाकडून आणि त्यानंतर त्यांची चौकशी सुरू होईल आणि मग चौकशी अंती अनेक अपडेट्स आपल्या समोर येतील। सलमान खानच्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर रविवारी पहाटे 5 वाजता या आरोपींनी गोळीबार केला होता। हे दोघेही रोहित गोदारा गँगचे आहेत आणि रोहित गोदारा हा राजस्थानातला मोठा गुंड आहे। तो बिश्नोई गँगसाठी काम करतो आणि बिश्नोईनंच रोहित गोदाराला सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यास सांगितलं होतं असं सध्या तरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। मात्र आता पोलीस तपासांतीच नेमकं काय काय घडलंय आणि कशासाठी या दोघांनी गोळीबार केला हे कळू शकेल। तर दुसरीकडे सोशल मीडियावर सुद्धा मुंबई एयरपोर्ट पर पहुंच चुके हैं और यहां से लेकर पोस्ट व्हायरल होत होत्या क्राइम ब्रांच लेकर जाएगी, सीपी ऑफिस ले जाया जाएगा आणि या पोस्टच्या माध्यमातून सलमान खानला धमकी दिली जात होती। तस्वीरों में देखिए कि यहां पर आरोपी पहुंच चुके हैं। आपको गुजरातमधल्या भुजमधून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, बोला। वरिष्ठ अधिकारियों की टीम मौजूद है। दत्ता नलौड़े से लेकर क्राइम स्पेशलिस्ट दया नाइक यहाँ पर आपको तस्वीरों में नजर आएंगे। आप देखिए दोनों आरोपी इस वक्त मुंबई एयरपोर्ट पर। गोविंद, या आरोपींना आता किती वेळामध्ये कोर्टात हजर केलं जाईल? त्यांची इन्क्वायरी केल्यानंतर त्यांचं मेडिकल चेकअप केलं जाईल आणि त्यानंतर साधारणतः दुपारी 1च्या आसपास या ठिकाणी किल्ला कोर्ट जे आहे त्या ठिकाणी त्यांना हजर केलं जाईल आणि त्यानंतर पोलिसांकडून पोलीस कस्टडीची इन्क्वायरीसाठी मागणी केली जाण्याची शक्यता आहे। गोविंद, हे दोन आरोपी या दोघांविषयी अनेक शक्यताही वर्तवल्या जात आहेत। फार्म हाऊसची सुद्धा त्यांनी रेकी केली असू शकते असंही सांगितलं जाते। या सगळ्याचं तर आता चौकशीनंतर काय काय नेमकं घडलंय ते समोर येणारच आहेत। पण आता खरी उत्सुकता आहे ती म्हणजे या दोघांना कशा पद्धतीनं अटक करण्यात आली। पोलीस आता त्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत का? त्या वेळेला सुद्धा आपल्याला अपडेट्स मिळतील। तुर्तास धन्यवाद गोविंद या संपूर्ण माहितीसाठी।